नोट्स कशा बनवायच्या या टॉपिकवर काल सेशन झालेलं आहे आणि आजचं सगळ्यात महत्त्वाचं सेशन आहे आपलं स्मार्ट रिव्हिजन. रिव्हिजन कशी केली पाहिजे, रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स काय आहे, कशासाठी एवढे गरजेचे आहे. मग आपण हे टॉपिक घेण्याचं सुद्धा ना एक रिझन आहे. राज्यसेवा प्रिलिम झाल्यानंतर जेवढ्या विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल आले, प्रत्येक विद्यार्थ्याचं जे नव्याने तयारी करणारे विद्यार्थी स्पेसिफिकली आहेत, त्यांचा फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट होता, अशा विद्यार्थ्यांचं असं झालं की मॅडम मी 95 अटेम्प्ट केले, मॅडम मी 100 अटेम्प्ट केले, ठीक आहे, माझा स्कोर खरं तर 130 यायला पाहिजे होता, तो 100 आला, 95 आला, ठीक आहे. काही क्वेश्चन्समध्ये असं झालं की जिथे मला डाऊट क्रिएट झाला, 50-50 मध्ये फार क्वेश्चन्स गेले, काही ठिकाणी गोल करायला चुकलं, काही ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचं मूळ कुठे आहे माहिती आहे, आणि ते स्वतःच सांगतात का रे असं झालं. तर त्यांचं उत्तर असतं मॅडम रिव्हिजन कमी पडली. हा, पण ही रिव्हिजन म्हणजे काय, नेमकी आपण कशी रिव्हिजन करतो, कशा प्रकारे करतो. आता बऱ्याच स्टुडंटना आम्ही नोट्स काढायला सांगतो, ठीक आहे, तुमच्या रिव्हिजनसाठी नोट्स रेडी ठेवा. तर यांचं कसं होतं, अख्खी पुस्तकं लिहून आणतात आमच्याकडे. मग प्रश्न पडतो की खरंच हे रिव्हिजनसाठी तुम्हाला योग्य आहे का, हे नोट्स तुम्हाला कामी येणार आहेत का. तर नाही येणार. मी सांगितलं म्हणून एखादी पीपीटी लिहून काढणं म्हणजे तुमच्या नोट्स मेकिंग आहे का, तर नाही. आणि त्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी होणार आहे का, तर नक्कीच नाही होणार. बघा, तुमच्या सक्सेसमध्ये रिव्हिजन कुठलाही असू दे, मग 10वी असू दे, 12वी असू दे, ग्रॅज्युएशन असू दे, किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे, रिव्हिजनचं इम्पॉर्टन्स अनन्यसाधारण आहे. हे आधी आपण पाहणार आहोत, का आहे एवढं इम्पॉर्टन्स याला, कशामुळे आहे, आणि आपण ते कशी केली पाहिजे, त्याच्या मेथड्स कशा आहेत, आणि आयडियल मेथड नक्की काय आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण कशा प्रकारे प्रिपरेशन, कशा प्रकारे रिव्हिजन स्ट्रॅटेजी केली पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सुहासिनी मुळीक घोडके, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. चला, तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत, स्मार्ट रिव्हिजन. ठीक आहे. टॉपर्स जी टेक्निक वापरतात, सिक्रेट टेक्निक, त्या टेक्निक्सचा आपण आज उलगडा करणार आहोत की कशा प्रकारचे रिव्हिजन टेक्निक्स टॉपर वापरतात आणि ज्यामुळे त्यांना सक्सेस मिळतं बेसिकली. ठीक आहे. आणि काय एवढं इम्पॉर्टन्स आहे रिव्हिजनला. बघा, जनरली विद्यार्थ्यांना जसं मी म्हटलं ना की प्रश्न पडतात. काय प्रश्न पडतात, तर उजळणी म्हणजे नक्की काय. उजळणी म्हणजे असं आहे का की एक पुस्तक मी वाचतोय, तर तेच पुस्तक मी रिपीट वाचणं म्हणजे रिव्हिजन आहे का. किंवा एकाच टॉपिकसाठी मी एक पुस्तक वाचलंय म्हणून मी दुसरं पुस्तक वाचणं म्हणजे रिव्हिजन आहे का. बघा, या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत. दुसरं काय असतं की उजळण्यासाठी मॅडम तुमच्याकडे वेळच नाही आहे, कारण सिलेबस इतका मोठा आहे एमपीएससी यूपीएससीचा, आणि तो सिलेबस आधी कव्हर केला पाहिजे, त्यामुळे आम्ही रिव्हिजन करत नाही. सगळा सिलेबस कव्हर झाल्यानंतर, कंप्लीट झाल्यानंतर मग आम्ही रिव्हिजनसाठी सेपरेट वेळ काढणार आहोत. सगळ्यात मोठे ब्लंडर असते, लक्षात घ्या. हे अभ्यासक्रम फार मोठा आहे, मग तो आधी पूर्ण करावा का, हा एक क्वेश्चन असतो. दुसरं काय आहे, नक्की कशी करायची, म्हणजे याचे टेक्निक्स माहिती नाही आहेत. मग आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही करतो. ठीक आहे. पुढचं काय आहे, याच्यासाठी नोट्स कशा काढल्या पाहिजेत, ह्या मुद्द्यावर तर काल तुमचं अजय सरांशी डिस्कशन झालेलं आहे. हे कन्सिडर करून आपण पुढे जाणार आहोत या मुद्द्यानुसार. आणि उजळणीसाठी किती वेळ द्यावा. मग हे एक काही जनरल क्वेश्चन काढलेत मी, की जे खरं तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पडलेले असतात, की आम्ही रिव्हिजनसाठी किती वेळ द्यावा आणि खरंच तो देणं गरजेचं आहे का. ठीक आहे. तर आता पुढे बघा, पुढच्या मुद्द्याला आपण रिव्हिजन. रिव्हिजन का इम्पॉर्टंट आहे, तर बघा या वाक्यातच लिहिलेलं आहे, रिव्हिजन इज नॉट जस्ट लुकिंग बॅक. इज नॉट जस्ट लुकिंग बॅक म्हणजे असं आहे का मागे वळून बघणं नाही, तर इट लुकिंग फॉरवर्ड टू सक्सेस. फॉरवर्ड टू सक्सेस याचा ना आपल्या
ब्रेनशी डायरेक्ट कनेक्शन आहे बघा रिव्हिजनचं. ठीक आहे, आपल्या मेमराईज करणं, लक्षात ठेवणं आणि ब्रेनची आपली जी न्यूरल सिस्टीम असते ती सिस्टीम कशी असते आणि आपल्याला का गरजेचं आहे रिपीटेड रिवाइज करणं, शॉर्ट टर्म मेमरी काय, लॉंग टर्म मेमरी काय, सगळं बघणार आहोत आपण. ठीक आहे, आता यामध्ये बघा म्हणजे कसं आहे, परीक्षेत तुम्हाला किती येते यापेक्षा परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला किती आठवते हे जास्त महत्वाचं असतं की नाही. हे जास्त महत्वाचं आहे की नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, ओ मॅडम मी परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आलो आणि मग मला क्लिक झालं ते. म्हणजे मला उत्तर ना फार वेळ मी आठवत होतो पण मला आठवलंच नाही, मला ते ऑप्शन्स बघूनही क्लिक झालं नाही. ठीक आहे, हे झालं प्रिलिमचं. मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न वाचल्यानंतर असं वाटलं की हे मी वाचलंय पण मला लिहिताच आलं नाही. का? कारण मला आठवलंच नाही. बाहेर आल्यानंतर मला क्लिक झालं की अरे ह्यामध्ये हे मुद्दे लिहायचे होते. जेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की अरे यामध्ये हे लिहायचं होतं. ठीक आहे, म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये ते आठवणं. आपल्या सक्सेससाठी ते इम्पॉर्टंट आहे की नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एखाद्या विषयाला आपण काय केलं पाहिजे, एक पुस्तक रिपिटेटिव्हली वाचलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, आता हे आठवण्याची जी ताकद आहे ना ही कशातून येते बघा, योग्य उजळणीतून. आठवण्याची जी ताकद आहे ती कशातून येते, योग्य उजळणीमधून येते. आणि मग ही योग्य उजळणी कशा प्रकारे करायची, कशी करायची बघा. उजळणी करणे म्हणजे काय, सगळ्यात पहिला प्रश्न. ठीक आहे, उजळणी करणे म्हणजे काय, तर उजळणी करणे म्हणजे एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना, मग ती कुठलीही परीक्षा असू दे, त्या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही एखादी शिकलेलीच गोष्ट असते, आधी आपण शिकलेलीच गोष्ट असते, ती गोष्ट पुन्हा वाचणे किंवा त्याचा अभ्यास करण्याचे तंत्र, पुन्हा वाचण्याचे किंवा पुन्हा त्याचा अभ्यास करण्याचे तंत्र म्हणजे काय आहे, रिव्हिजन. लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा ते वाचणं म्हणजे रिवाइज करणं, त्याला आपण काय म्हणतो, उजळणी. आता ही उजळणी बघा. आता या उजळणीमध्ये ज्या स्टेजेस असतात याच्या पूर्वी आपण पाहणार आहोत शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी, म्हणजे आपण लक्षात कसं ठेवतो. ठीक आहे, आणि लक्षात राहण्याचे टेक्निक्स म्हणजे आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमधून लॉंग टर्म मेमरीमध्ये अभ्यास करत असताना कन्व्हर्जन कसं होतं बघा, लक्षात कसं राहतं. तर आपण एखादं पुस्तक घेतलं आणि ते वाचलं. आज तुम्ही एखादं पुस्तक वाचलं, फक्त वाचल्यावर काय होतं, आज रात्रीच तुम्हाला ते 100% चांगलं ग्रास्प झालेलं असतं, बरोबर आहे की नाही. आणि चांगलं ग्रास्प झाल्यामुळे तुम्हाला ते असं वाटतं की मी आज जे पुस्तक वाचलंय ते मला फार छान कळलंय, म्हणजे 100% तुम्हाला ते ग्रास्प झालेलं आहे आणि तुमच्या लक्षात राहिलेलं आहे. ठीक आहे, ही काय झाली तुमची शॉर्ट टर्म मेमरी, लक्षात घ्या. पण जर तुम्ही आज जे वाचलंय त्याच्यावर कुणाला ते सांगितलं नाही, त्याच्यावर काही चर्चा केली नाही किंवा त्याच्यावर काही तुम्ही रायटिंग केलं नाही, या कुठल्याही गोष्टी जर घडल्या नाहीत, प्रोसेसिंग झालं नाही त्याच्यावर, तर काय होणार आहे, उद्या ते 50% राहणार नाही आहे. लक्षात. उद्या जर तुम्हाला विचारलं कोणी की काल जी स्टोरी वाचलीस ती मला स्टोरी ॲज इट इज सांगू शकतो का आपण, नाही. मग आपण काय करणार, त्याचा सारांश तयार करतो मग, बरोबर. म्हणजे काय झालं, आपली मेमरी कमी झाली, विसरलो आपण, म्हणजे काय झालं, ते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये सेव्ह झालं होतं. आता हेच बघा, जर एखादी गोष्ट ऐकली आपण, ठीक आहे, सेम आहे, ऐकल्यानंतर फार छान पद्धतीने मला समजलेलं आहे, 100% समजलेलं आहे, आज मला हा टॉपिक मी कधीच विसरणार नाही असं वाटते, पण असं घडतं का, असं खरंच घडतं का. शाळेमध्ये बरेच पैकीच्या पैकी मार्क्स पडले आपल्याला, कॉलेजमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडलेला पण एखादा विषय असतो, पण त्या दिवशी त्या पेपरमध्ये लिहिताना जे आपल्याला छान पद्धतीने आठवत होतं ते आपल्याला आज आठवते का. मुद्दे लक्षात घ्या, सिंपल आहेत हे. ठीक आहे, त्यामुळं हे ऐकलेलं सुद्धा असंच आहे, याच्यावर जर प्रोसेसिंग झाली नाही तर सेम ते पुन्हा शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जातं. ठीक आहे, शॉर्ट टर्म मेमरीमध्ये म्हणजे लेक्चर न बघता फक्त तुम्ही काय केलेलं आहे, व्हिडिओ बंद केलेला आहे आणि तुम्ही ऐकताय,
ऑडिओ एखादा ऐकताय, एखादा पॉडकास्ट ऐकताय, तर तो तितका आपल्याला लक्षात नंतर तो लक्षात राहत नाही तेवढा. शॉर्ट टर्म मेमरीमध्ये फक्त त्या वेळेपुरता तो लक्षात राहतो आपल्याला. ठीक आहे. आता जेव्हा आपण ऐकणे आणि बघणे ही प्रोसेस करतो, म्हणजे एकाच वेळेला आता बघा तुम्ही लेक्चर बघताय, बरोबर? लेक्चर ऐकताय पण, दोन्ही गोष्टी होत आहेत ॲट अ टाइम. आणि काही स्टुडंट वही पेन पण घेऊन बसले असतील की चला मॅडम सांगतील त्यातले 4 मुद्दे लिहावेत, म्हणजे ही प्रोसेस पण एकत्र झाली. आणि लिहिणे हे काय होईल मग? तुम्ही ऐकताय पण, ठीक आहे, बघताय पण, लिहिताय पण. या जर गोष्टी एकत्र झाल्या तर हे लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतं. लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतं. म्हणजेच एखादी गोष्ट मी ऐकली किंवा एखादं लेक्चर आज मॅडमचं लेक्चर चालू आहे ते मी ऐकलंय आणि मी लेक्चर संपल्यानंतर माझे 1-2 फ्रेंड करू शकले नाहीत हे सेशन, तर मी त्यांना डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. तुम्ही एक्सप्लेन केल्यानंतर काय होईल? तुम्ही विसराल का? नाही विसरू शकणार. त्याच्यानंतर मी घरी गेल्यावर काय केलं की काही मुद्दे लिहून काढले आणि मी माझं रिव्हिजनचं एक शेड्यूल तयार केलं. मग तर तुम्ही कधीच नाही विसरणार, कारण तुम्ही रायटिंग पण केलेलं आहे. ठीक आहे. तर या आपल्याला माहिती आहे ना, ब्रेन आणि हँडचं जे नर्व कनेक्शन असतं त्यामुळे आपल्याला बेसिकली मेमरी शार्प होते, मेमराईज होतं खरं तर. त्यामुळे हात आणि मेंदू याचं कोऑर्डिनेशन फार चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामुळे मेमराईज होण्याची क्षमता वाढते. आणि म्हणून रायटिंग मस्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही राईट करणं, लिहिणं ही फर्स्ट प्रायोरिटी आहे तुमची. लक्षात कसं राहणार? लक्षात आलं तुमच्या? आणि जर या 4ही गोष्टी एकत्र केल्या तुम्ही, रीडिंग बघा हे पण याच्यामध्ये आलं. रीडिंग, आता ऐकणे तर इथं पण आलं. ऐकणे, बघणे आणि लिहिणे ह्या जेव्हा एकत्रित गोष्टी घडतात तेव्हा ती लॉंग टर्म मेमरी तयार होते. तेव्हा ती लॉंग टर्म मेमरी तयार होते. ठीक आहे. तर आपल्याला एक्झामसाठी, स्पर्धा परीक्षेसारख्या परीक्षांसाठी काय जरुरी असतं? तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते लॉंग टर्म मेमरी. बऱ्याच वेळा बघा असं होतं, आपण वाचलं एखादा पॉइंट, पेपरला चाललोय, पेपरला जाता जाता एखादा मुद्दा वाचला आणि जाऊन ॲज इट इज लिहून आलो आपण. ठीक आहे. पण बाहेर आल्यावर कोणी विचारलं तर आठवणार पण नाही. म्हणजे तो तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये सेव्ह झालेला होता. ठीक आहे मुद्दा. फरक लक्षात आला का शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मध्ये? मग आपल्याला कन्वर्ट काय करायचं? आपल्या नॉलेजला लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, जेणेकरून ॲक्युरसी लेवल वाढेल आपली. आणि ती ॲक्युरसी लेवल वाढवण्यासाठी आपल्याला बघायचं की कोणकोणत्या प्रकारे आपण रिव्हिजन करू शकतो, त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत, कशा प्रकारे करता येईल आपल्याला. तर बघा यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आता उजळणीचे हे प्रकार आहेत बेसिकली. अध्यापन. अध्यापन म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला शिकवतीये, तुम्हाला कोणीतरी सांगत असेल तर ते जास्त चांगल्या प्रकारे समजतं, बरोबर? तर ती अध्यापन पद्धत झाली. कुणीतरी सांगतंय आणि आपण ऐकतोय आणि आपण ते मुद्दे काढतोय. ठीक आहे. आता जेव्हा मी टॉपिक वाचलाय, समजा तुम्हाला तुमचं इतिहासाचं लेक्चर चालू आहे आणि तुम्ही 1857चा उठाव चांगल्या प्रकारे वाचलेला आहे पुस्तकांमधून. वाचल्यानंतर पुन्हा आलात तुम्ही आणि तुम्ही एक लेक्चर केलं. लेक्चर केल्यानंतर तुम्हाला काय झालं? अजून ते घट्ट बसलं. अंडरस्टँडिंग चांगली प्रकारे क्रिएट झाली. ही आली तुमची अध्यापन पद्धत. त्यासाठी गरज काय आहे? आधी तुम्ही तो टॉपिक वाचण्याची. जनरली काय होतं, आम्ही आधी क्लास करतो, बरोबर आहे ना? आम्ही आधी क्लास करतो, मग क्लास 1 वर्षाची बॅच असते. मग 1 वर्षाची बॅच संपली की मग आमची रिव्हिजन आणि स्टडी सुरू होतो. तर ही बघा रॉंग पद्धत आहे, लक्षात घ्या. दुसरी पद्धत काय आहे? ऑडिओ व्हिडिओ माध्यमांचा वापर. जसं रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला लेक्चर्स दिले जातात, तर ते लेक्चर्स तुम्ही रिव्हिजनसाठी यूज करू शकता, बरोबर? ते लेक्चर्स तुम्ही एकदा करून ठेवल्यानंतर एक विषय संपला तरी सुद्धा पुन्हा फास्ट फॉरवर्डमध्ये मी त्या मेथड्स सांगणार आहे तुम्हाला रिव्हिजन कशी करायची आहे. फक्त हे कॉन्सेप्ट समजून घ्या की रिव्हिजनच्या पद्धती कोणकोणत्या, प्रकार कोणकोणते आहेत. तर तुम्ही त्या मार्गाने सुद्धा रिव्हिजन करू शकता, तो सब्जेक्ट रिवाइज करू शकता. आजकाल टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे, तुम्ही नॉर्मल रेंजने बघितलेले लेक्चर तुम्हाला 1.5 2x ने सुद्धा फास्ट फॉरवर्डमध्ये ऐकता येतं. ठीक आहे. तशी रिव्हिजन तुम्ही करू शकता.
कृतीतून रिव्हिजन. समजा एखादी कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे छान पद्धतीनं, ठीक आहे. एखादं गणित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते असं बघून समजणार आहे का आपल्याला, की ते लिहिण्यानंतर ते त्याची आकडेमोड केल्यानंतर समजणार आहे? ती कृती आहे, लक्षात घ्या. ती कृती आहे. एखादा आपल्याला टॉपिक रीड करत असताना तो फार किचकट आहे आणि तो समजतच नसेल, तर अशा वेळेला बरेच स्टुडंट काय करतात, एखादा फ्लो चार्ट तयार करतात, एखादी डायग्राम तयार करतात त्याची. ती कृती आहे, ठीक आहे. आणि म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, कृतीतून उजळणी. आणि ती जी तुम्ही तयार केलेलं आहे ते तुम्ही कधीही पलटलं साधं तरी सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने आठवणार आहे, कारण तुम्ही अंडरस्टँड करून ते क्रिएट केलेलं आहे, ठीक आहे. स्वतःच्या नोट्स बनवून पाठ करा. कसं असतं, कधी कधी आपल्याला फार छान पद्धतीने समजेलच असं नाही एखादा टॉपिक, ठीक आहे. एखादा टॉपिक समजतो, एखादा टॉपिक असं होतं की हा ठीक आहे, म्हणजे ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, आणि यानंतर असं झालेलं आहे, एवढं लक्षात राहतं. पण जेव्हा आन्सर लिहायची वेळ येते तेव्हा त्यातले मुद्दे आठवत नाहीत. अशा वेळेला मुद्दे सुद्धा आपण नोट्स काढणे, तो टॉपिक समजून घेऊन, आणि ते नोट्स काढून त्या पाठ करणे, हा पण एक ऑप्शन असतो. सेम आहे. अनेक वेळा कसं होतं, आम्ही स्टुडंटना सांगतो की फॅक्च्युअल डेटा जिथं असेल, कन्सेप्च्युअल असेल, तिथे तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकता. जिथं फॅक्च्युअल डेटा असतो त्या ठिकाणी मात्र तुम्हाला डायरी मेंटेन करणं बेस्ट राहतं. पॉकेट डायरी. पॉकेट डायरीमध्ये कसं असतं की समजा तुम्ही एखादा टॉपिक रीड करताय, ठीक आहे, आणि तो रीड करत असताना तुम्हाला काही फॅक्ट्स आले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पॉलिटी रीड करताय, पॉलिटी मधले मूलभूत अधिकार वाचताय. तुम्ही वाचत असताना तुम्ही ते समजून घेण्याकडे तुमचा कल आहे, बरोबर ना, की कोणत्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे हे पाठ करण्याकडे लक्ष नाही आहे आपलं. तर मग अशा केसमध्ये काय करायचं, ते आपण समजूनच घ्यायचे तेव्हा. पण पॉकेट डायरी बनवायची आणि तिथे फक्त मेन्शन करत जायचं की आर्टिकल 14 डॅश काय दिलंय त्याच्यामध्ये, आर्टिकल 15 डॅश काय दिलंय त्याच्यामध्ये, एक एक लाईन मध्ये. आणि ती पॉकेट डायरी आपण टी टाइमच्या वेळेला किंवा ब्रेकफास्टच्या वेळेला फक्त ओपन करून पाहणे, ठीक आहे. डेली जर हे करत गेलो तर आपण कुठलाच आर्टिकल मिस करणार नाही. तर ही पण एक रिव्हिजनची टेक्निक असू शकते. रिव्हिजन उजळणीच्या दृश्य पद्धती सेम आहे. वेगवेगळ्या प्रकारे नोट्स बनवणे, फ्लॅश कार्ड्स असतील किंवा माइंड मॅप्स असतील, ठीक आहे, असे वेगवेगळे व्हिज्युअल आपण हे तयार करणे, चार्ट्स तयार करणे. काही काही विद्यार्थ्यांना असतं भिंतीवर लावायचं, ठीक आहे, आपल्या नोटबुक पेक्षाही, की किंवा काही विद्यार्थी मी पाहिलेले आहेत MPSC करणारे, जे अगदी वॉशरूमच्या वगैरे दरवाजावर सुद्धा लावतात काही गोष्टी, जेणेकरून तो पण टाइम आपला वेस्ट होऊ नये, ठीक आहे. तर हे जी मेथड असते त्याला आपण काय म्हणतो, उजळणीच्या दृश्य पद्धती. आणि सामाजिक उजळणी. सामाजिक उजळणी म्हणजे काय आहे, तर ही करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे बघा. चालू आत्ताच्या स्थितीमध्ये करंट मध्ये कोणता मुद्दा असा आहे सामाजिक, तोही सामाजिक इम्पॅक्ट करणारा, ना की राजकीय, सामाजिक इम्पॅक्ट करणारा असा कोणता मुद्दा आहे, तो मुद्दा आपण पाहून त्या मुद्द्यावर आपण डिस्कस करणे, त्याच्यावर काही मुद्दे तयार करणे आणि याच्यावर काय सोल्युशन असू शकतं, कशा प्रकारे, म्हणजे त्याच्यावर कृती करणं, ठीक आहे. ही झाली तुमची सामाजिक उजळणी. आणि ही करणं खरं तर बेस्ट आहे. ही जर तुम्ही केली तर तुम्हाला मेन्सलाही चांगले मार्क्स मिळतात, तुम्हाला इंटरव्ह्यूलाही चांगले मार्क्स मिळतात, अँड इव्हन प्रिलिम मध्ये सुद्धा बरेच टॉपिक कव्हर होऊन जातात, ठीक आहे. त्यामुळं हा तर तुमच्या स्टडीचा अविभाज्य भाग असला पाहिजे, सामाजिक रिव्हिजन, ठीक आहे, जे कंटिन्युअस तुमचं डिस्कशन या मुद्द्यांभोवती चाललं पाहिजे. आता प्रभावी उजळणी कशा प्रकारे करू शकतो आपण, हे तर टाइप्स वगैरे पाहिले, पण आता आपण काय करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, तर यामध्ये बघा हे काय आहे माहितीये, तर हे महत्व आहे उजळणीचं. पुढे घेणार आहे मी मुद्दे हे, ठीक आहे. एबिंगहॉस विस्मरण वक्र हा काय आहे, कशा प्रकारे काम करतो, हे काय आहे, मेथड आहे, लक्षात घ्या. ही मेथड आपल्याला यूज करायची आहे स्टडी करत असताना. स्पेस रिपिटेशन हे पण मेथड आहे, ठीक आहे, म्हणजे टेक्निक आहे रिव्हिजनची. ही पण आपल्याला, ह्या दोन्ही मेथड आपल्याला यूज करायच्या आहेत आपल्या स्टडीमध्ये.
फेनमॅन तंत्र ही पण मेथडच आहे आणि हे काय आहे, टूल आहे, लक्षात घ्या. आणि असेच अजून काही स्मार्ट टूल्स आपण पाहणार आहोत की ज्याचा वापर करून आपल्याला रिव्हिजन छान पद्धतीने करता येईल. ठीक आहे. तर या सगळ्यांचा एकत्रित वापर जर आपण केला तर ते काय होऊ शकतं, प्रभावी उजळणी होऊ शकते आपली. आता हा जो कर्व आहे, ठीक आहे, याला बघा, ह्याच्यामध्येच आहे फॉरगेटिंग कर्व. ठीक आहे, एबिंगहॉस फॉरगेटिंग कर्व. म्हणजे जनरली कसं असतं, आपण एखादी गोष्ट ऐकली, ठीक आहे, किंवा वाचली, किंवा त्यावेळेला आपण त्याच्यावर काम पण केलं. म्हणजे समजा आता तुम्ही या लेक्चरला बसलाय, लेक्चर ऐकताय, लेक्चर बघताय, प्लस त्याचे नोट्स पण काढताय, अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करताय, बरोबर. त्यामुळे काय झालं, तुम्हाला 100% ते ग्रास्प झालं. ठीक आहे, इमिडिएट मध्ये 100%. पण प्रत्येक स्टुडंटला पहिल्याच दिवशी 100% होईल असंही नसतं बरं का. पण आपण 100% कन्सिडर करून हा कर्वचा विचार करतोय. आता हे इमिडिएट मध्ये आहे बघा. आज आत्ता मला लगेच कळलं, ठीक आहे. 20 मिनिटानंतर समजा तुम्ही रात्री डिनरला गेल्यानंतर कोणीतरी तुम्हाला विचारलं, या 100% पैकी तुम्हाला 58%च आठवणार आहे, लक्षात घ्या. हा कर्व जो आहे ना, आपला जो काय म्हणतात, ब्रेन जो आहे, सेरेबेलम असेल किंवा हायपोथॅमस असेल, ठीक आहे, तर याची कपॅसिटी कशी आहे, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी. आपला ब्रेन काय करतो माहितीये, तुम्ही जी काही गोष्ट बघता, पाहता, ऐकता, बोलता, लिहिता, सगळ्या गोष्टी आधी तो शॉर्ट टर्म मेमरी मध्ये सेव्ह करतो. का माहितीये, आपल्या ब्रेनला ना आधीपासून हॅबिट असते एनर्जी कन्झर्व करण्याची. एनर्जी लेवल सेव्ह झाली पाहिजे आपली. मग एनर्जी लेवल सेव्ह करण्यासाठी ते काय करतं, पहिल्यांदा जेव्हा प्रायोरिटीने गोष्टी होतात त्या सगळ्या शॉर्ट टर्म मध्ये सेव्ह करतं. जेव्हा आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करतो तेव्हाच ती लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट होते, लक्षात घ्या. म्हणजे मी एवढी पुस्तकं वाचतो तरी माझ्या लक्षात राहत नाही, याचं रिझन हे असतं. ठीक आहे, कारण आपला ब्रेन लॉंग टर्म मध्ये त्याला कन्वर्टच करत नाही, नॅचरली आहे हे. ठीक आहे, आणि त्यामुळे होतं काय, 20 मिनिटांनी 58% आठवलं आपल्याला, एका तासाने बघा 44%, 9 तासाने 36%, एका दिवसाने 33%, 2 दिवसांनी 28%, 6 दिवसांनी 25%, आणि 31 दिवसांनी 21%वर येतं. म्हणजे मला आज जो 100% कळलेली गोष्ट होती, ती जर तुम्हाला 1 महिन्याने कोणी विचारली तर तुम्ही ती एका लाईन मध्ये सांगाल. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड झालीये, ते तुमच्या पुरतच राहिलं, तुम्हाला एक्सप्रेस नाही करता येते, कारण तुम्ही विसरला बाकीचे मुद्दे. मला समजलं होतं त्यावेळी, याच्या पलीकडे आपण जात नाहीये. ठीक आहे, कारण का आपण रिवाइज नाही केलं त्याला. आणि म्हणून रिव्हिजन आपल्या सक्सेस मध्ये फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं असं होतं, 2 वर्षापासून अभ्यास करतोय, 3 वर्षापासून अभ्यास करतोय, हिस्ट्री 10 वेळा वाचला, पण काय होतं माहितीये, या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये मी हिस्ट्री वाचला, त्याच्यानंतर मी डायरेक्ट जून मध्ये घेतला, किंवा त्याच्यानंतर डायरेक्ट मी एप्रिल मध्ये घेतला. ठीक आहे, विसरलेलाच असणार आहे तो. किती शिल्लक राहणार आहे तुमचा, 20%, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुस्तक वाचणार आहे. त्याच्यानंतर परत 2-3 महिन्याचे गॅप टाकून पुन्हा हिस्ट्री घेतला, कारण बाकीचे विषय पण करायचे आहेत ना मॅडम. मग असं कसं करणार ना, कसं अभ्यास करणार, आणि आम्ही असे कसे विषय लक्षात राहणार आमच्या, सांगा बरं. कसा अभ्यास करायचा मग आम्ही, एवढे 10 आणि 12 विषय असल्यानंतर आम्ही कसा अभ्यास करायचा, आणि एकाच दिवसात सगळा पेपर लिहायचा असतो, कसं मॅनेज करायचं या गोष्टी. बघा, मोठा प्रश्न आहे की नाही हा आपल्या सक्सेस साठीचा. तर या कर्व नुसार कसं आहे, 50% माहिती एका तासात आणि 70% माहिती 24 तासात विसरतो आपण, आणि एका आठवड्यामध्ये 90% माहिती मेंदूतून पुसली जाते. आपला मेंदू इरेज करून टाकतो ते लगेच, त्याला फार साठवून ठेवायच्या नसतात गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे कसं आहे, याचं सूत्र काय आहे, कमी वाचा, पण जे वाचलं आहे त्याची वारंवार उजळणी करा. जे वाचलं आहे त्याची वारंवार उजळणी करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टन्स लक्षात आलाय का तुमच्या, का गरजेचं आहे रिव्हिजन.
हा कर्व कधीच विसरायचा नाही. आता बघा मग कशी करायची रिव्हिजन. ठीक आहे, तर यासाठी एक वैज्ञानिक पद्धत आहे स्पेस्ड रिपिटेशन. ह्याचा रूल आहे बघा 1-7-30. 1-7-30. मग पहिल्या दिवशी इमिडिएटली, मग पहिल्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर, मग 7 दिवसानंतर आणि आफ्टर 30 डेज. मग कशी रिव्हिजन करायची. तर बघा आता इतिहासाचं उदाहरण घेतलंय आपण. आणि इतिहास आपल्याला किती दिवसात संपवायचा आहे. 30 दिवसांमध्ये. 30 दिवसांमध्ये आपल्याला इतिहास संपवायचा आहे. तर याची रिव्हिजन वगैरे कसं करायचं. तर पहिली रिव्हिजन कशी असणार आहे तुमची. इमिडिएट, लगेच कशी करायची. तुम्ही 5 तास दिलेले आहेत इतिहासाला. इतिहासाचा जो टॉपिक तुम्ही त्या 5 तासांमध्ये वाचलेला आहे, पुस्तक बंद करणे आणि तो आपल्याला आठवतोय का बघणे, ही रिकॉलिंग मेथड झाली. ठीक आहे, पुढे घेणार आहोत आपण दुसरी. जर आपल्याला त्या मेथड पेक्षाही असं वाटलं आधी की शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सगळे पेजेस आपण एकदा चाळणे. समजा तुम्ही 5 तासांमध्ये 100 पानं, जाऊ दे 50 पानं वाचलेत तुम्ही. ठीक आहे, 5 तासांमध्ये 50 पानं म्हणजे एका तासामध्ये 10 पेजेस वाचले, किंवा एखाद्याचं स्पीड कमी आहे 5 तासांमध्ये 25 पानं वाचले आणि 5 पेजेस पर आवर. तर या 25 पेजेस मध्ये आपण काय केलेलं आहे, मेन मुद्दे हायलाइट केलेले आहेत. तर ते किमान हायलाइट केलेले मुद्दे तुम्ही एकदा तो टॉपिक क्लोज करण्याआधी तुम्ही एकदा ते रिवाइज करणार. तिथं अख्खं पुस्तक रिवाइज करायचे का नाही, तर तुम्हाला मेन टॉपिक बघायचे आहेत त्यातले की कोणकोणते मुद्दे आहेत, कोणता टॉपिक आहे, काय झालं, कशा प्रकारे. इथे WH क्वेश्चन विचारून तुम्ही हायलाइट करणं गरजेचं आहे. WH क्वेश्चन. ठीक आहे, WH क्वेश्चन विचारूनच तुम्ही ते हायलाइट करणं गरजेचं आहे रीडिंग करत असताना. आणि तेच फक्त आपल्याला इथे ओपन करून बघायचं आहे. ठीक आहे, ही झाली इमिडिएट म्हणजे लगेच 10 मिनिट. टॉपिक संपल्या लास्ट 10 मिनिट्स. ठीक आहे, मग त्याच्यानंतर दुसरी रिव्हिजन कधी आहे. 24 आवर्स नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी कधी. दुसऱ्या दिवशी समजा आज तुम्ही काय केलेलं, तुमचा गांधी युग हा टॉपिक चालू आहे आणि आज तुम्ही असहकार चळवळीचा टॉपिक केला आणि उद्या तुम्ही सविनय कायदेभंग बघणार आहात. तर सविनय कायदेभंग सुरू करण्याआधी, ठीक आहे, 10 to 15 मिनिट्स तुमचा हा टॉपिक तुम्ही रिवाइज करणे सकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही हिस्ट्रीचा पुढचा टॉपिक घ्याल तुमच्या शेड्यूलनुसार, त्याच्या आधी 10 ते 15 मिनिट आधी तुम्ही कालचा टॉपिक रिवाइज करणं गरजेचं आहे. तुम्ही तो पलटून बघणं एकदा गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तिसरी उजळणी कधी आहे. 7 दिवसांनी. बरोबर, 7 दिवसांनी काय करायचं आहे, तर 1 ते 6 दिवस. आता डेलीचं आपण कसं आहे, आता जेव्हा तुम्ही असहकार चळवळ केली बरोबर इथं, त्याच्यानंतर सविनय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार आहे, सविनयची बघणार आपण, कारण तिसऱ्या दिवशी आपलं भारत छोडो सुरू होईल. त्याच्या आधी आपण सविनय कायदेभंगाची रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, असे तुम्ही 6 दिवस स्टडी केली. 6 दिवस स्टडी केल्यानंतर जो रविवार येईल त्या रविवारी पूर्ण आठवड्याची रिव्हिजन होईल तुमची. ठीक आहे, 6 दिवसांची पूर्ण रिव्हिजन होईल. इथे तुम्हाला ती रिव्हिजन पलटून बघायची आहे. ठीक आहे, इथे बघा आपण अजून नोट्स मेकिंग वगैरे गेलो नाहीये आणि हे असं बघत असताना जर तुम्ही पॅरलल नोट्स मेकिंग करत गेलात तर बेस्टच, फार बेस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथी रिव्हिजन कधी आहे, हा टॉपिक संपल्यानंतर म्हणजे 1 महिन्याने. मग इथे कसं आहे, कदाचित तुम्हाला 2 ते 3 दिवस पण लागू शकतात. 2 ते 3 दिवस पण लागू शकतात रिव्हिजनसाठी. कारण का, तुम्ही जेवढा पूर्ण हिस्ट्री संपवलेला आहे तुम्हाला पुन्हा तो रिवाइज करायचा आहे. ठीक आहे, तर हे शेड्यूल झालं. हे काय आहे, स्पेस रिपिटेशन. आणि ह्याचा 1-7-30 असा रूल आहे की अशा प्रकारे रिव्हिजन करायचे असते. ठीक आहे, आता पुढची पद्धत बघूया आपण. ही पण तुम्ही यूज करू शकता. आता बघा, प्रत्येकाची ना रिव्हिजन करण्याची मेथड वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि त्याच्या स्वतःच्या पण काही टेक्निक्स असतात. त्यामुळे इथे ज्या मी सांगतेय त्याच तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत असं नाहीये.
पण तुम्ही तुमच्या टेक्निक्स पण डेव्हलप कराव्यात आणि त्या पद्धतीने पण बरेच टाइप्स पाहिलेले आहेत रिव्हिजनचे, त्यातली जी तुम्हाला सुटेबल असेल ती तुम्ही फॉलो करावी, पण रिव्हिजन केली पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी पद्धत काय आहे तर बघा, ऍक्टिव्ह रिकॉल ही सगळ्यात बेस्ट मेथड मानली जाते स्टडी मधली, सगळ्यात बेस्ट ऍक्टिव्ह रिकॉल. ठीक आहे. बघा, वैदिक हॅक म्हणून आपण वैदिक काळामध्ये सुद्धा बघितलं असेल, श्रुती आणि स्मृती ऐकलं असेल आपण. श्रुती म्हणजे काय? ऐकणे. आणि स्मृती म्हणजे काय? मेमराईज करणे. ऐकणे आणि मेमराईज करणे. ठीक आहे. तर ही मेथड वैदिक काळापासून आहे. तर मग यासाठी त्या काळामध्ये ते कोणती मेथड यूज करायचे बघा? चिंतन मनन. आता आपण याच्यावर विचार करणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, रिव्हिजन करत असताना आपल्याला चिंतन मनन स्पेसिफिक किंवा आपण पलटून बघत असताना वगैरे, आपले नोट्स रिवाइज करत असताना, नोट्स मेकिंग करत असताना आपल्याला कंटाळा येतो. ठीक आहे. किंवा आपल्याला असं वाटतं की तो टॉपिक मी 10 वेळा वाचला आणि आता मला वाचायची इच्छा नाही होत आहे, असं होऊ शकतं. म्हणून मी मध्ये 2 टॉपिक टाकलेले आहे, मुद्दे टाकलेले आहेत. अशा वेळेला तुम्ही तो मोठ्याने वाचा. रिवाइज करताना तो मोठ्याने वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मोठ्याने वाचल्यानंतर फार छान पद्धतीने आपल्याला झोप येत नाही, आळस येत नाही आणि आपण परत ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. दुसरं काय आहे? व्हिज्युअलायझेशन. कधी कधी कसं असतं की आपण हिस्ट्री जिओग्राफी वाचत असताना आपल्याला ते व्हिज्युअलाइज व्हायला लागतं आणि तसं केलं पाहिजे खरं तर. म्हणजे जसं आपण शिवाजी महाराज वाचत असताना आपल्याला गड किल्ले दिसले पाहिजेत. ठीक आहे. आपल्याला अफझल खान दिसला पाहिजे, बरोबर आहे, आपल्याला औरंगजेब दिसला पाहिजे. तर या पद्धतीने जर ते व्हिज्युअलाइज होत असेल, ठीक आहे, मग कुठले किल्ले घेतले कशा प्रकारे, किंवा मॅपवर आपण ते व्हिज्युअलाइज करणं, ठीक आहे, वेगवेगळ्या टेक्निक्स डेव्हलप करणं, या पद्धतीने जर आपण करत गेलो तर आपल्याला छान पद्धतीने समजायला लागतं आणि मेमराईज पण चांगल्या प्रकारे होतं आणि आपण विसरत नाही. आता चिंतन मनन किंवा ही जी मेथड आहे ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय आहे? तुम्ही एक टॉपिक आत्ता वाचल्या वाचल्या समजा 4 तास 5 तास तुम्ही एक टॉपिक वाचलेला आहे, तो बंद करणे. ठीक आहे. पुस्तक बंद करणे आणि शांत बसणे 10 मिनिट. शांत बसल्यानंतर आपण आपल्याला किती आठवतंय, आता जो टॉपिक पाहिला वाचला आपण, तो टॉपिक आपल्याला किती आठवतोय, कोणकोणते मुद्दे आठवतात, आयदर ते मुद्दे मांडायला सुरुवात करा किंवा फक्त मनातल्या मनात स्वतःला प्रश्न विचारा. ठीक आहे. या पद्धतीने रिकॉलिंग केलं तर ही बेस्ट मेथड ठरते मेमराईज करण्याची. या मेथडने जर रिव्हिजन केली आपण तर आपण कधीच विसरत नाही. पहिल्या फर्स्ट रिडिंगला सुद्धा आपण हे करू शकतो, सेकंड रिडिंगला करू शकतो, थर्ड रिडिंगला करू शकतो, फोर्थ रिडिंगला नोट्स मेकिंग जे केले असतील त्याला. म्हणजे कसं असतं, तुम्ही एक टॉपिक वाचला आणि तो बंद करून नंतर कागद पेन घेऊन तुम्ही तो त्याचे चार्ट्स डायग्राम काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करताय. भले ते कसं असतं माहितीये, ते दुसऱ्याला दाखवण्यासाठी असू नये, ते तुम्हाला रिव्हिजनसाठी यूज करता आलं पाहिजे. मग तुम्ही ते मुद्दे काढले की हा या मुद्द्याला मी अडकतीये, या मुद्द्याला मी अडकतोय, तर अशा वेळेला पुन्हा ते पलटून पाहणं एकदा. ठीक आहे. आणि मग पुढे जाणं. सेम मेथड तुम्ही मगाशी जे सांगितलं आपण स्पेस्ड रिपिटेशन, अशा पद्धतीने पण यूज करू शकता. त्या वेळेला पण इमिडिएटली तुम्ही हे करणं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा एकदा पलटून पाहणं, बंद करणं आणि पुन्हा रिकॉलिंग करणं. ठीक आहे. आफ्टर 7 days सुद्धा रिव्हिजन करताना याच पद्धतीने करणं. तुम्ही विसराल का हो कोणता टॉपिक? नाही विसरणार की नाही. आपण विसरूच देत नाहीये ब्रेनला. आपल्या ब्रेनमध्ये छान प्रोसेसिंग चालू आहे त्याचं, की नाही? रिपीटेडली आपण त्याला ते रिकॉल करायला लावतोय. आता फेनमन तंत्र, हे फेनमन तंत्र काय आहे माहितीये? टीचिंग. म्हणजे तुम्ही जो टॉपिक केलेला आहे, आता प्रत्येक स्टुडंटला ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ग्रुप डिस्कशन करता येईलच असं नाहीये. मग अशा वेळेला तुम्ही आरशासमोर उभारून स्वतःला सांगा ना तो टॉपिक. आपण इंटरव्ह्यूच्या वेळेला आरशासमोर उभारून आपली तयारी करतो की नाही? मग आत्ता कळणे, एखादा टॉपिक किचकट असेल, समजत नसेल, तर तो स्वतःला शिकवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यामुळे जिथे अडकाल तिथे कळेल की इथे आपण अडकतोय आणि याची आपल्याला रिव्हिजन करण्याची गरज आहे. ठीक आहे. ही झाली फेनमन टेक्निक. हे जसं सेल्फ आहे तसंच ग्रुपमध्ये पण आहे.
जर तुम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असाल, दिल्ली सारख्या ठिकाणी असाल तर तुम्हाला ग्रुप डिस्कशन पण करता येऊ शकतं. तुम्ही जो टॉपिक केलेला आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत तो डिस्कस करणं आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणं. शिकवल्यामुळं काय होतं, एखाद्याला आपण एखादा टॉपिक समजावून सांगत असेल तर किमान तो 6 महिने आपल्या मेमरीमधून जात नाही. किमान 6 महिने म्हटलंय बरं का मी. म्हणजे तो टॉपिक रिवाइज करायची गरज नाही असं नाहीये याचा अर्थ. पुन्हा पुन्हा तोही आपल्याला बघणंच आहे, कारण आपल्याला ॲक्युरसीकडे जायचं आहे. त्यामुळे रिव्हिजन गरजेचीच आहे. ठीक आहे, पण आपली ॲक्युरसी लेवल वाढणार आहे त्यामुळे. ठीक आहे, आणि बेसिकली आपण रिव्हिजन कशासाठी करतोय, याचसाठी करतोय. बरोबर आहे ना, याचसाठी करतोय. आता ही एक टेक्निक आहे माइंड मॅप. मग ते माइंड मॅप कशा प्रकारे तयार केले पाहिजेत, म्हणजे खरं तर हे टूल आहे असं म्हणू शकतो आपण. स्मार्ट टूल आपण जे वापरणार आहोत, मायक्रो नोट्स, माइंड मॅप, ठीक आहे, फ्लॅश कार्ड पद्धत वगैरे, तुमच्या ज्या नोट्स मेकिंगच्या पद्धती काल झाल्या असतील ना, कार्नेल मेथड वगैरे, तर त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर जेव्हा तुम्ही रिकॉल करण्याचा प्रयत्न करताय, ठीक, ऍक्टिव्ह रिकॉल म्हणते बरं का मी, ऍक्टिव्ह रिकॉल करण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेला तुम्ही या प्रकारचे माइंड मॅप तयार करू शकता. आता इथे मी एक एक्झाम्पल स्वरूपात 5Gचा टॉपिक घेतलाय. आता याच्यामध्ये बरेच मुद्दे येतात, पीपीटी मध्ये फार मी मांडू शकत नव्हते म्हणून मी 2च घेतलेले आहेत. 5Gच्या संदर्भात समजा तुम्हाला काय काय गोष्टी असू शकतात, मूलभूत वैशिष्ट्ये काय आहेत, अप्लिकेशन काय आहेत, याची आव्हानं काय आहेत, बरोबर आहे ना, अजून काय महत्व काय आहे याचं, बऱ्याच गोष्टी याच्याशी रिलेटेड असू शकतात. तर मग समजा ते 4 मुद्दे असे घेतले, तर 2 मुद्दे आपण घेतलेत. या 2 मुद्द्यावरती याची वैशिष्ट्ये काय आहेत तुम्ही 2-2 शब्दामध्ये मेन्शन करा तिथे. बरोबर, अप्लिकेशन कोणकोणते आहेत तिथे 2-2 शब्दांमध्ये मेन्शन करा. तुम्हाला पुन्हा ते पुस्तक किंवा न्यूजपेपर किंवा ते जे काही मटेरियल तुम्ही यूज करताय किंवा जे लेक्चर बघताय, गरज आहे का बघण्याची? नाही, कारण का तुमचं मटेरियल रेडी झालं आता. बरोबर आहे की नाही? पण अशा प्रकारे ते मटेरियल रेडी करणं गरजेचं आहे की ते तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही तो मुद्दा का लिहिला आहे. शिक्षक सांगतायत म्हणून आपण फक्त लिहित जाणं आणि नंतर मग 1-2 महिन्यांनी जेव्हा आपण ती वही पलटून बघतो तेव्हा तो मुद्दाच क्लिअर होत नाही आपल्याला. त्यामुळे गोष्टी समजूनच लिहा, लक्षात घ्या तुमच्या वहीमध्ये लिहिताना सुद्धा. बघा, जसं स्मार्ट टूलचं मी म्हटलं ना, माइंड मॅपचा वापर, तसंच आहे मायक्रो नोट्स तयार करणे, फ्लॅश कार्ड्स, ठीक आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे ही पण एक टेक्निक रिव्हिजनसाठी यूज करू शकतो. जे PYQ असतात, PYQ घेऊन आपण समजा आता तुमचा एक हिस्ट्री संपलेला आहे किंवा जिओग्राफी संपलेला आहे, तर संपल्यानंतर आपण PYQ उघडले. PYQ उघडून तर रिवाइज करायचे ना आपल्याला. मग आज माझं 30 दिवसानंतर हिस्ट्री रिवाइज करायचं आहे, तर ते पलटून बघण्याआधी मी काय केलं, PYQs काढले त्या पूर्ण हिस्ट्रीचे आणि मी विचार केला की मला कोणकोणते टॉपिक येतात, कशा प्रकारे येतात, कोणकोणत्या टॉपिकचा प्रश्न मला समजतोय आणि मी लिहू शकतो. प्रत्येक टॉपिकचा एक एक प्रश्न किमान लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि सॉरी, तुम्ही ज्या टॉपिकला तुम्हाला असं वाटते की नाही मला हा प्रश्न समजतच नाहीये किंवा मी वाचलंच नाहीये, मग आपले रिसोर्सेस कमी पडतात का वगैरे, हे आपल्याला क्लिअर होऊ शकतं. तर या PYQ मध्ये तुम्ही काय कराल, 3 कलर मेथड वापरायची. हायलाइट करायचं. कसं हायलाइट करायचं, तर इथे कसं असतं, समजा तुम्हाला अननोनच प्रश्न आहे, म्हणजे मी वाचलं एवढं पण मला आठवतच नाहीये मी हा टॉपिक वाचल्याचं, असा एखादा प्रश्न असेल तर त्याला रेड करा. बरोबर, तुम्हाला असं झालं की हा प्रश्न तर सिंपल आहे, मला येतोच, मी लिहू शकतो 1 मिनिटांमध्ये, असा कुठला प्रश्न असेल त्याला ग्रीन करा. असा एखादा प्रश्न असू शकतो की ज्याला आपल्याला फार कन्फ्युजन होत आहे, मी वाचलंय पण मला आठवत नाहीये, अशाला तुम्ही येलो कलर करा. राईट, जर तुम्ही असे कलर वापरले तर तुम्हाला एक्झॅक्टली PYQ सगळे बघून झाल्यानंतर क्लिअर होणार आहे की पहिल्या ह्याच्यामध्ये मला हे रेडवाले बघणं आहेत, कारण मला हे आठवतच नाहीये मी वाचल्याचं. बरोबर आहे की नाही? आणि ते प्रश्न मग तुम्ही रिवाइज करून ते आधी लिहा, असं मी तुम्हाला सांगेन. एकदम सिंपल आणि सोपा वाटलेला प्रश्न आधी लिहू नका मग त्यावेळेला रिव्हिजन फेज मध्ये, बरं का, कारण आपण प्रिपरेशन करतोय की नाही, आपण कुठे कमी पडलो हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि आन्सर रायटिंग ही बेस्ट रिव्हिजन टेक्निक असते, लक्षात घ्या.
त्यामुळे तुम्ही कंपल्सरी लिहा. आता हे एक मी आयडियल हे बनवलेलं आहे रिव्हिजनचं शेड्यूल, की कशा प्रकारे MPSC UPSC चे विद्यार्थी रिव्हिजनचं शेड्यूल बनवू शकतात. जर बघा दिवसाला तुम्ही 8 ते 10 तास स्टडी करू शकत असाल, 8 ते 10 तास अभ्यास करत असाल, तर त्याचं विभाजन कसं असलं पाहिजे? तर बघा, सकाळी पहिली 30 मिनिटे काय करायचं आपल्याला? काल वाचलेल्या गोष्टींचं ऍक्टिव्ह रिकॉल. सकाळी काय करायचे? काल दिवसभर वाचलेल्या गोष्टींचा ऍक्टिव्ह रिकॉल 30 मिनिट्स पहिले. ठीक आहे. दिवसभर मग नवीन विषयाचा अभ्यास आला तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग रात्री झोपण्यापूर्वी 1 तास काय करणार आहात? दिवसभर वाचलेल्या गोष्टींचे मायक्रो नोट्स काढणे. बघा ही आयडियल पद्धत आहे बरं का. काही स्टुडंटना असं असणार आहे की तो विषय वाचतच असताना ते करणं, ती पण बेस्ट मेथड असते. ठीक आहे. पण नसेलच जमत तर किमान सकाळी 30 मिनिट आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 तास तुम्ही कंपल्सरी द्यावा. तर दिवसभर वाचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचे मायक्रो नोट्स तयार करणे आणि त्याची रिव्हिजन करणे हे कंपल्सरी आहे. मग रविवारी संपूर्ण दिवस काय करायचे आपण? आठवडाभराची उजळणी आणि मग मॉक टेस्ट. मग त्या दिवशी तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर काय कराल? आन्सर रायटिंग कराल. आणि जर तुम्ही प्रिलिमची करत असाल तर प्रिलिमची एक टेस्ट सॉल्व्ह केली पाहिजे तुम्ही. ठीक आहे. आणि रिव्हिजन केली पाहिजे पूर्ण आठवडाभराची. तर या पद्धतीने तुम्ही एक आयडियल शेड्यूल बनवणं गरजेचं आहे रिव्हिजनचं. मुद्दा क्लिअर होता रिव्हिजनसाठी? आणि हे मस्ट आहे, लक्षात घ्या. किमान 1.5 तास तुम्ही रिव्हिजनसाठी दिला पाहिजे. आता जे वर्किंग स्टुडंट असतात किंवा ज्यांना असं असेल की माझ्याकडे मुळात वेळ 4 आणि 5 तास आहे अभ्यासासाठी, तर अशा केसमध्ये मी 1.5 तास कसं रिव्हिजनसाठी देणार? मुळात तुम्ही सांगा, जर 5च तास तुम्ही अभ्यास करत असेल तर तुमची रिव्हिजनचं तेवढं तयार तरी होणार आहे का मटेरियल की तुम्ही 1.5 तास अभ्यास रिव्हिजन केली पाहिजे? म्हणून इथं आपण आयडियली टाकलेलं आहे 8 ते 10 तास अभ्यास करणारा विद्यार्थी. ज्याच्यामध्ये 1.5 तास आपण ऍडिशनल ऍड केले म्हणजे त्याचे 12 तास झाले. बरोबर आहे. म्हणजे जर आपण 5 आणि 6 तास अभ्यास करत असेल तर तुमची रिव्हिजन किती आली? 10 to 15 मिनिट्स सकाळी आणि रात्री 30 मिनिट्स. तेवढंच आहे ना स्टडी आपला. त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करावा बरं का. आता रिव्हिजन करत असताना कॉमन मिस्टेक्स काय करतात विद्यार्थी? ठीक आहे. काय कोणकोणत्या गोष्टी असतात? तर हायलाइटचा अतिवापर. बऱ्याच स्टुडंटचा आम्ही बघतो, आम्ही हायलाइट करतो मॅडम महत्वाचे मुद्दे असं म्हणत ना अख्खच्या अख्खं पुस्तक कलरफुल बनवलेलं असतं. फर्स्ट रिडिंग मध्ये वेगळा कलर वापरतात, सेकंड रिडिंग मध्ये वेगळा कलर वापरतात, थर्ड रिडिंग मध्ये वेगळा कलर वापरतात. आणि मग आम्ही रिवाइज करताना ना ते पुस्तक ऍज इट इज तसंच रिवाइज करायला लागतो. तर ही ब्लंडर आहे, लक्षात घ्या. असं करू नका. ठीक आहे. एखादा मेन मुद्दा असेल तर त्याला फक्त हायलाइट करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी 5Gचं उदाहरण घेतलं होतं, तर 5G मध्ये 5G ची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत असं हेडिंग दिलं नसेल तिथे किंवा दिलंही असेल तरी त्याला हायलाइट करू शकता. आणि मग जी वैशिष्ट्ये आहेत ना त्याला तुम्ही नंबरिंग करा 1 2 3 4 5. जर त्यांनी दिलं नसेल पॉइंट फॉर्म मध्ये तर की ही वैशिष्ट्ये आहेत आणि ही मला मेन्शन करायची आहे, ही घ्यायची आहेत. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे फार तुम्ही त्याला कलरफुल बनवलं पाहिजे जरुरी नाहीये. अशा वेळेला काय होतं की आपल्याला रिव्हिजन करताना कंटाळा यायला लागतो. त्यामुळे असं करू नका. तुमचं पुस्तक फ्रेश पण दिसलं पाहिजे तुम्हाला रिवाइज करताना रिपीटेडली, पण ते तुम्हाला मेमराईज पण झालं पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने टेक्निक्स आपल्याला डेव्हलप करणं आहे. उजळणी पुढे ढकलणे, जसं प्रोक्रॅस्टिनेशन आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं की सिलेबस इतका मोठा आहे मॅडम की रिव्हिजन कधी करायची? रिव्हिजनला वेळच नाहीये. तो 1.5 तासच मी अजून एक नवीन सब्जेक्ट करतो, त्यामुळे मी रिव्हिजन नाही करू शकत. त्यामुळे होतं काय, कॉन्फिडन्स कधीच येत नाही, कारण पुढचं पाठ मागचं सपाट होत जातं. ठीक आहे. यामुळे हे आपण टाळायचं आहे. ठीक आहे. अभ्यास आणि उजळणी सोबतच चालली पाहिजे, लक्षात घ्या. अभ्यास आणि उजळणी एकत्रितच चाललं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं आहे अनेक स्त्रोत. जसं मी मगाशी म्हटलं होतं की उजळणीसाठी वेगवेगळी पुस्तकं वापरणे त्यापेक्षा एकाच पुस्तकाचे 10 रिव्हिजन करा. तुम्ही एकाच पुस्तक 10 रिव्हिजन करा, फायदा होईल की नाही? विसरू का आपण? पान ना पान, लाईन ना लाईन लक्षात राहणारे, व्हिज्युअलाइज होणार आहे तुम्हाला.
आणि व्हिज्युअलाइज कसं असतं माहितीये का, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अगदी पेज नंबर सहित आठवू शकतं, किंवा जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह रिकॉल कराल स्टडी करत असतानाच. लक्षात ठेवा शब्द हा, ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे चिंतन मनन. वाचल्यानंतर लगेच आपण तो रिकॉल करण्याचा प्रयत्न करणे. ऍज इट इज पेज नंबर सहित आपल्याला कंटेंट आठवतो. ठीक आहे. आता हा झाला आपला आजचा रिव्हिजनचा टॉपिक. आता तुम्हाला एवढ्या डिस्कशन नंतर तर हे क्लिअर झालं असेल की रिव्हिजन किती इम्पॉर्टंट आहे, कशा प्रकारे केली पाहिजे. आपण हा विचार करत बसायचा नाहीये मी नवीन आहे, मी आत्ता अभ्यास सुरू केलेला आहे, माझे आत्ता लेक्चर सुरू झालेले आहेत, मग जाऊ देत 1-2 महिने लेक्चर, मग मी अभ्यास सुरू करणार आहे, मग माझं रिव्हिजन त्याच्यानंतर सुरू होईल वगैरे. मी फार 1-to-1 मेंटॉरिंग करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच टाईप्स पाहिलेले आहेत आम्ही, आणि त्यांच्या स्टडीचे पण टाईप्स पाहिलेले आहेत. ठीक आहे. आणि म्हणून हे मुद्दे मी सांगतेय तुम्हाला. त्यामुळे आज आत्ताच तुम्हाला सुरुवात करणं आहे. स्टडी अँड रिव्हिजन एकत्रच चालणारी प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेसनेच आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला एक्झाम हॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही, कुठल्याही सिली मिस्टेक्स होणार नाही, कॉन्फिडन्स चांगला राहील आणि आपण काम राहू. ठीक आहे. आपण एकदम शांतपणे तिथे छान पद्धतीने पेपर लिहून येऊ. हे जर गरजेचं असेल तर आपल्याला रिव्हिजन मस्ट आहे. ठीक आहे. चला मग आजची चर्चा आज आपण इथेच थांबवूया. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असेल, खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा, आमच्याशी कनेक्टेड राहा, आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.